मला सांगा 8 तास 9 तास रेल्वे रोखून धरली, रेल्वे बंद पाडली. एक चिमुकली मुलगी होती, तिचा तो काय म्हणजे गैरप्रकार झाला. झालेली घटना अतिशय दुःखद आहे, झालेली घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या बाबतीमध्ये मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही आरोपी आहेत या आरोपींना फाशीची सजा झाली पाहिजे अशा प्रकारचं सांगितलं. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे मुलीबाळींच्या अब्रूची खेळणी, या महाराष्ट्रामध्ये मुलीबाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्या पाप्यांचे हात कलम करण्याचा इतिहास आहे, हात छाटून टाकण्याचा इतिहास आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, हे मी मुख्यमंत्री म्हणून कालच सांगितलं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा आम्ही पुढे नेतोय आणि त्यांच्या काळात अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा कशी मिळायची हे देखील आपण त्यांच्या सिनेमामध्ये पाहिलेलं आहे. आणि म्हणून असा महाराष्ट्र आहे हा महिलांना सन्मान देणारा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मी काल सांगितलं की त्या नराधमाला अटक करा, त्याला अटक केली होती, त्याच्यावर असे कलम लावा की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यामध्ये फास्ट ट्रॅकवर घ्या सांगितलं, त्याला विशेष सरकारी वकील नेमा, आम्ही त्याच्यासाठी SIT नेमलेली आहे. आणि संस्था चालकांनी देखील त्यांची देखील चौकशी केली पाहिजे. असे लोक, मुलींना हँडल करणारे लोक कसे तुम्ही जेंट्स ठेवू शकता, तिथं देखील महिला मुलीच पाहिजेत. आणि म्हणून ज्या संस्था चालक यांनी देखील नियम पाळले पाहिजे त्यांची देखील चौकशी करण्याची सूचना मी दिली आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या. एवढं सगळं झाल्यानंतर मग आणखी काय पाहिजे, आणखी काय पाहिजे? आणखी एकच त्यांना तिथं राजकारण करायचं होतं. त्यांना सांगितलं आम्ही, गिरीश महाजन गेले तिथे, गिरीश महाजन गेले तिथे, आपले शालेय शिक्षण मंत्री गेले, या सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मी फोनवर स्वतः संवाद साधला, परंतु त्यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं होतं. चिमुकली, एक 4 वर्षाची चिमुकलीचं राजकारण, तिचं किती मोठं आयुष्य पडलेलं आहे. आज मीडियामध्ये काही लोक बाईट देत आहेत, काही लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. अरे माझं तुम्हाला सांगणं आहे की त्या लहान मुलीच्या जीवाशी, तिच्या जीवनाशी, तिच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, तिचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम करू नका. हे सरकार पूर्णपणे त्या आरोपीला फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही काय करताय? कसे आंदोलन होत आहेत? एक बॅच गेली की दुसरी बॅच येते, दुसरी गेली की तिसरी बॅच येते. कसे आंदोलनामध्ये गाड्या भरभरून येतात, बस भरून येतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिथे बॅनर दाखवले जातात. काय तुमची पोटदुखी? अरे पोटदुखी, तुम्ही एवढी पोटदुखी, ठीक आहे तुम्ही राजकारण करायला वेगळं प्लॅटफॉर्म आहे, वेगळे विषय आहेत, पण एका चिमुरडीच्या या चिमुरडीच्या जीवावर, तिच्या या घटनेवर तुम्ही राजकारण करताय. खरं म्हणजे आपल्याला माझी सगळ्यांना विनंती आहे, हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की मग लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे. मी आपल्याला सांगतो, 2 महिन्यापूर्वी, 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं, स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आहे आणि त्या आरोपीला 2 महिन्या केसमध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली.
हे आमचं सरकार आहे. आणि म्हणून आम्ही कुणाला काय झालं, मागे किती गुन्हे झाले याच्यावर जाणार नाही. परंतु माझी एकच विनंती आहे, ज्या विरोधी पक्षामध्ये महिला भगिनी पण आहेत, त्यांनी देखील एका चिमुरडीचं राजकारण त्यांचे मालक, त्यांचे प्रमुख सगळे करत असतील. परंतु माझी बहिणींना विनंती आहे की अशा या चिमुरडीचं राजकारण करू नका. तिच्या आई वडिलांची मानसिकता बघा, काय मानसिकतेतून त्यांचा काय जीव चाललाय. आणि म्हणून याबद्दल, या केसबद्दल जेवढं काय करता येईल तेवढं हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि असे नराधम जे कोणी असतील त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आम्ही बाळासाहेब आनंदीगे साहेबांचे वारसा पुढे नेणारे आहोत. आणि म्हणून या महाराष्ट्रात माझ्या मुली बाळींकडे डोळे उभारून आपण बघू देखील नका, डोळे वटारून बघू नका आणि त्यांच्यावर वाईट नजरेतून बघू नका. अत्याचार तर दूर राहिला, पण या ठिकाणी मी सांगतो, या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही, नाही, नाही. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, तुम्ही या राज्यामध्ये आज आमच्या सगळ्या भगिनी आहात. राजमाता जिजाऊंनी या महाराष्ट्राला शिकवण दिली. सावित्रीबाई फुले असतील, झाशीची राणी असतील, किती महिला वीर शूर, हा इतिहास आपला आहे. आणि ही महिला आमची रणरागिणी आहे. आणि मग हिच्या वाटेला कुणी जाल तर तुमचं जळून भस्म व्हाल. आणि म्हणून मी आजच सांगतो की याचं राजकारण कुणी करू नये. ह्या माझ्या महिला भगिनी या राजकारण करणाऱ्यांना आणि या महाराष्ट्रातली जनता अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करणाऱ्यांना माफ करणार नाही.